तुम्ही कसे आहात सगळे? शुभ संध्याकाळ मॅम. आम्ही पण छान आहे टीचर. बरं, आपलं काय लास्ट टाइम झालेलं आठवते का तुम्हाला? मॅथ्स 2 चं 1.2 आपलं कम्प्लीट झालेलं का प्रॅक्टिस सेट? यस मॅम झालेला. येस मॅम झालं. दर्शन सोनावणेने का स्क्रीन शेअर केली? हे आपलं झालं होतं का? स्क्रीनवर जे दिसतंय ते 5वा क्वेश्चन. आवाज येतोय माझा? यस मॅम येतोय आवाज. हा, तर हे आपलं झालं होतं का हे सगळं? 5th क्वेश्चन झाला होता. स्क्रीन नाही दिसत आहे. दिसत होती टीचर. दर्शन सोनावणे, तू स्क्रीन का शेअर केली आहे? दिसते स्क्रीन आता? नो मॅम. नो मॅम. यस मॅम दिसते. यस मॅम. यस मॅम. नो मॅम. यस मॅम दिसते. त्यांना का नाही दिसत? नेटवर्क प्रॉब्लेम आहे का तिकडे? यस मॅम नेटवर्क प्रॉब्लेम असेल. शिकवा तुम्ही. 5th क्वेश्चन झाला होता का आपला? मग आपण डायरेक्ट 1.3 कडे जाऊ. 5th 6th क्वेश्चन. पुढे जायचं. 5th क्वेश्चन. बर, आता पुढे आपल्याला ना कंडिशनल स्टेटमेंट आहेत आणि त्याचा कॉन्व्हर्स आहे, म्हणजे सशर्त विधान आणि व्यत्यास. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. सशर्त विधान आणि व्यत्यास. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? सशर्त विधान म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन असते, म्हणजे शर्त असते. शर्त म्हणजे काय? तर एक अट असते. म्हणजे आपण बोलतो ना, एक आपण सशर्त म्हणजे शर्त सहित, म्हणजे एक कंडिशन आपण ठेवतो. जर तरचं जे विधान असतात त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट, इफ देन, इंग्लिशमध्ये इफ देन, मराठीमध्ये जर आणि तर. म्हणजे जर असं असेल तर असं असेल, तर असं होईल. म्हणजे ते दुसरी गोष्ट होण्यासाठी पहिली गोष्ट आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ होतो. ती त्याच्यासाठी शर्त असते, कंडिशन असते. म्हणजे जर ढग दाटून आले तर पाऊस पडेल, किंवा काळे ढग आले तर पाऊस पडेल. जर काळे ढग आले तर पाऊस पडेल, म्हणजे पाऊस पडण्यासाठी काळे ढग येणं गरजेचं आहे. जर आणि तर, म्हणजे जर असं असेल तर तसं होईल, तर त्याला आपण सशर्त विधान, शर्त सहित, आणि त्याच्यामध्ये काहीतरी अट असते, त्याला आपण सशर्त विधान. आणि कॉन्व्हर्स म्हणजे काय? तर कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास असतो. व्यत्यासचा अर्थ काय? जी आपली इफ देनच्या नंतरच्या ज्या स्टेटमेंट असतात, म्हणजे दोन गोष्टी असतात ना, तर ते फक्त आपण इंटरचेंज करतो, त्याला आपण व्यत्यास म्हणतो. म्हणजे जसं आता साधं आपल्याला समजा, तुम्हाला एखादी आपल्याला समजा
एक प्रॉपर्टी घेऊया, एक कोणताही आपण बोलतो ना एखाद्या आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन शिकलो, आपण आयत शिकलो, रेक्टँगल, त्यानंतर आपण रोम्बस शिकलो म्हणजे समभुज चौकोन, चौरस शिकलो. तर त्याचे वेगवेगळे आपण प्रॉपर्टीज बघितले. म्हणजे आपण चौरसाचे गुणधर्म बघितले, आयताचे गुणधर्म बघितले. मग ते जे गुणधर्म आहे ते आपण नॉर्मली लिहितो. म्हणजे जसं आयताचे कर्ण एकरूप असतात असं आपण लिहितो है ना. म्हणजे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट असं आपण साधं विधान लिहितो. मग त्या विधानाला आपण सशर्त विधानामध्ये कसं कन्वर्ट करायचं, ते विधान आपण सशर्त विधान कसं लिहायचं. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम येतोय. यस मॅम. येस मॅम. समजा आपण आपली प्रॉपर्टी अशी आहे, आपला गुणधर्म आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट असं आपण प्रॉपर्टी आहे, आपला गुणधर्म आहे की आयताचे कर्ण एकरूप असतात. आता हे जे गुणधर्म आहे याला जर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजे सशर्त विधानात आपल्याला जर या गुणधर्माचा जो गुणधर्माला आपल्याला सशर्त विधानात आपल्याला जर मांडायचं आहे तर जर तर आपल्याला वापरावं लागेल. आता जर तर मध्ये काय घ्यायचं, तर आपल्याला प्रॉपर्टी काय ती नीट समजून घ्यायची, गुणधर्म नीट समजून घ्यायचं की डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, आयताचे कर्ण एकरूप असतात. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आयताचा एक गुणधर्म आहे की त्याचे कर्ण एकरूप असतात. पण मग कर्ण एकरूप होण्यासाठी तो आयत आहे का ते गरजेचं आहे, आयत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला दिलेला चौकोन म्हणजे ह्याचं जर सशर्त विधान तुम्हाला जर दिलेलं विचारलं, याला जर कंडिशनल स्टेटमेंट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायला सांगितलं तर कसं करायचं, जर दिलेला चौकोन आयत असेल, म्हणजे दिलेला चौकोन जर आयत असेल, जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे हाच गुणधर्म तो आपण थोडक्यात गुणधर्म लिहिताना आपण फक्त एवढंच लिहितो, आयताचे कर्ण एकरूप असतात. पण सशर्त विधान जर लिहायचंय जर तर तिथे आलं पाहिजे. मग जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. इफ आपण इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल कंडिशनल स्टेटमेंट आपली कशी असणार, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल म्हणजे कोण दिलेला चौकोन जो आहे, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, जर दिलेला चौकोन आयत असेल, देन म्हणजे तर, देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. असं तुम्ही त्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकता. इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन देअर डायगोनल्स, इथे देअर लिहा, देअर डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याचे कर्ण एकरूप असतात. असं कोणताही गुणधर्म आपण सशर्त विधानात कन्वर्ट करू शकतो. आता व्यत्यास म्हणजे काय, तर व्यत्यास म्हणजे याच्या उलट विधान असतं. उलट विधान म्हणजे काय करायचं असतं की जरच्या पुढचं जे वाक्य असतं, जर आता इथे काय दिलंय, जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे जर तो आयत असेल तर कर्ण एकरूप असतात. मग हे उलट करायचं, म्हणजे जरच्या पुढचं विधान तरच्या पुढे लावायचं, तरच्या पुढचं विधान जरच्या इथे न्यायचं. म्हणजे काय, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन काय असणार, काय असेल, म्हणजे आता जरच्या पुढे काय,
हा आयत असेल. जरच्या पुढे काय आहे की तो आयत आहे, हे जरच्या पुढे दिलेलं आहे. आणि तरच्या पुढे काय दिलंय की कर्ण एकरूप असतं. आयत असणं हे तरच्या पुढे येणार, पुढे दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये येणार तरच्या पुढे. मग व्यत्यास लिहिताना कसं लिहायचा याच विधानाचा व्यत्यास, की जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. जर तर मध्ये आपल्याला लिहिता आले पाहिजे सगळे विधान. कॉन्व्हर्स आपल्याला जर इंग्लिश मध्ये लिहायचंय तर इफच्या पुढे देन, म्हणजे इफ देनच्या पुढे जे स्टेटमेंट्स असणार त्यांना उलट करायचं, कॉन्व्हर्स करायचं. म्हणजे इफच्या पुढचं विधान देनच्या पुढे जाणार, देनच्या पुढचं विधान इफच्या पुढे जाणार. म्हणजे काय, इथे काय होतं आपलं, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल असं आपल्याला होतं, देन देअर डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तर याचं आपण कॉन्व्हर्स कसं लिहायचं, इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता तो क्वाड्रिलॅटरल आपल्याला माहित नाही, त्याचे डायगोनल्स इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, किंवा नुसतं डायगोनल्स ऑफ, फक्त एवढं लिहिलं, इफ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. मग तो जो क्वाड्रिलॅटरल आहे गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, असं आपण त्याचा कॉन्व्हर्स लिहू शकतो. कळतंय का सशर्त विधान कसं लिहायचंय आणि व्यत्यास. कुठलाही आपल्याला गुणधर्म दिला तर त्याला आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. जसं आता समजा मी तुम्हाला असं विधान दिलं, साधं विधान, की त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. असं साधं समजा मी वाक्य तुम्हाला दिलं, गुणधर्म दिला है ना, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल is 180 degree, 360 degree, 180 degrees is 180 degree. Sum of measures of all angles of a triangle is 180 degree. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता हे जे विधान आहे ते जर तुम्हाला सशर्त करायचंय तर कसं लिहिणार तुम्ही सशर्त विधान ह्याचं, जर तर मध्ये बघा दोन गोष्टी आहेत, एक तर त्रिकोण आणि दुसरी गोष्ट की त्याच्या तिन्ही कोनांच्या मापांची किंवा सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग जर तो त्रिकोण असेल, म्हणजे जर दिलेली आकृती त्रिकोण असेल तर, जर दिलेला त्रिकोण असेल किंवा दिलेली आकृती त्रिकोण असेल तर त्याच्या सर्व किंवा तीनही काही जे असेल दिलेलं ते विधानामध्ये जे दिलं असेल तीनही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते.
असं जर तर मध्ये आपण लिहू शकतो. जर दिलेली आकृती त्रिकोण असेल, याला इंग्रजीमध्ये कसं लिहिणार? कंडिशनल स्टेटमेंट इफ गिवन इज ट्रायंगल. जर दिलेला त्रिकोण असेल then the sum of all angles are 180 degree. याचा जर कॉन्व्हर्स लिहायचा आहे तर कसं लिहायचं? हे जे आहे ते इफच्या पुढे जाईल आणि हे तुमचं देनच्या पुढे जाईल. इफ द सम ऑफ ऑल अँगल्स आर 180 degree, then the given diagram is triangle. कळते का? इफ देन Yes, ma'am. जर Yes, तर ma'am. कॉन्व्हर्स Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. व्यत्यास जर सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. कळलं सगळ्यांना? आता आपल्याला अशा अनेक तुम्हाला बऱ्याचशा स्टेटमेंट दिलेल्या आहेत, त्याचं तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट लिहायच्या आहेत, त्यांचा व्यत्यास लिहायचा आहे. बघा पुस्तकामध्ये आपल्याला आहे. नंतर प्रूफ आहे. प्रूफ म्हणजे आपण जे सिद्धता लिहितो त्याला आपण प्रूफ्स म्हणतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी ज्या आपण पायऱ्या लिहितो किंवा जे काही गोष्टी आपण वापरतो स्टेप बाय स्टेप आपण त्याचा प्रूफ लिहितो है ना. त्यासाठी काही पॉस्ट्युलेट्सचा पण आपण वापर करतो. पॉस्ट्युलेट्स असे आहे. पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय ते सांगते तुम्हाला. पॉस्ट्युलेट म्हणजे हे जे आहेत ना, हे ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड आहेत. तर हे जे युक्लिड आहेत ना मॅथमॅटिशियन, त्यांनी काही ज्या स्टेटमेंट आहेत जॉमेट्रिकल स्टेटमेंट त्या ऍक्सेप्ट केल्या की त्या ट्रू आहेत. म्हणजे त्याचं प्रूफ देता नाही येत पण लॉजिकली आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला तिथे लॉजिक आहे पण तुम्ही प्रूफ नाही करू शकत ती गोष्ट, पण त्या आपण ऍक्सेप्ट करतो. अशा काही स्टेटमेंट आहे ज्याचं प्रूफ नाही देता येत पण त्या लॉजिकली प्रूव्ड होतात. म्हणजे लॉजिकली आपण सांगू शकतो की त्या खऱ्या आहेत, ते ट्रू आहेत. मग त्यांना आपण पॉस्ट्युलेट्स म्हणतो. पॉस्ट्युलेट्सचा अर्थ अशा स्टेटमेंट्स ज्या ट्रू आहेत, फक्त त्याचं प्रूफ आपण देऊ शकत नाही, म्हणजे सिद्ध आपण त्या करू शकत नाही. लॉजिकली आपल्याला कळतं की हा बाबा ही गोष्ट खरी आहे. जसं आपण काही त्यांचं पॉस्ट्युलेट मधलं पहिला पॉस्ट्युलेट असा आहे की तुमचं जे सिंगल पॉइंट आहे, एक पॉइंट आहे, 1 पॉइंट, तर 1 पॉइंट मधून आपण इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स आपण काढू शकतो. हे आपण बघितलेले. एका पॉइंट मधून जाणाऱ्या खूप साऱ्या लाईन्स असतात, एक बिंदूतून जाणारी.
आता एक पॉइंट मधून जाणाऱ्या इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स आहेत, हे काय प्रूव्ह करायची गरज नाही, हे लॉजिकल स्टेटमेंट आहे जे आपण असं पण दाखवू शकतो. समजा एक पॉइंट आहे, एक बिंदू काढला तर त्याच्यातून लॉजिकली बघायला गेलं तर अनेक लाईन आपण काढू शकतो. या एका पॉइंट मधून अशा आपण खूप साऱ्या लाईन याच्यातून जातात बघा एका पॉइंट मध्ये. हे लॉजिकली हे ट्रू आहे, त्याचं प्रूफ नाही देता येणार आपल्याला, हे सिद्ध नाही करता येणार, पण लॉजिकली हे ट्रू आहे. अशा काही स्टेटमेंट आहे ज्या त्यांनी ऍक्सेप्ट केल्या की ट्रू आहेत, फक्त त्या प्रूफ असं त्याचं तुम्हाला थेअरेटिकली देता येत नाही, पण ते ट्रू असतात. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये त्या पॉस्ट्युलेट्स मध्ये कोणते कोणते पॉस्ट्युलेट्स तुम्हाला दिलेले आहेत ते बघूया. आहेत ना सगळे जागे? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो मॅम. Yes, ma'am. दिसते. येस मॅम. He took for granted some self-evident geometrical statement which are accepted by all and call them postulates. है ना? आणि ज्या आपण प्रूफ करतो ते थिअरम्स आहेत, म्हणजे जे आपण त्या पॉस्ट्युलेट्सचा यूज करून आपण जे काही स्टेटमेंट प्रूफ करतो ते थिअरम्स असतात. जसं हे काही पॉस्ट्युलेट्स तुम्हाला दिलेले आहेत. देअर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, म्हणजे एका पॉइंट मधून आपण अनंत संख्या त्याच्यातून आपण काढू शकतो. त्यानंतर दोन बिंदू असेल तर त्याच्यातून फक्त एकच लाईन आपण काढू शकतो. वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. बरोबर ना? दोन बिंदूतून किती रेषा काढू शकतो आपण? एक. दोन बिंदू असतील तर त्याच्यातून फक्त एक आणि एकच रेषा जाऊ शकते. दोन बिंदूतून जाणारी ही अशी एकच रेषा आपल्याला काढता येते. एका बिंदूतून जाणाऱ्या आपण असंख्य रेषा काढता येतात आपल्याला, पण दोन बिंदूतून आपण वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ. ठीक आहे, त्यानंतर आणखी असे बरेचसे पॉस्ट्युलेट. तिसरं काय दिले? अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ऍज इट्स सेंटर. तुम्हाला एखाद्या रेडियसचं सर्कल काढायचंय तर त्या सर्कल काढण्यासाठी तुम्ही कोणताही पॉइंट सेंटर म्हणून घेऊ शकतो. आपण बघा एक रेडियस घेतो स्पेसिफिक, पण सेंटर आपण कुठेही घेतो. रेडियस आपण ठरलेली आता 4.5 आहे तर ते डिस्टन्स आपण घेतो, आणि सेंटर काय फिक्स नसतं, आपण कुठलाही पॉइंट ऍज अ सेंटर म्हणून घेऊ शकतो. बरोबर. त्यानंतर पुढचं कोणतं पॉस्ट्युलेट दिले की ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. आता सगळे राईट अँगल जे आहेत ते एकमेकांना कॉन्ग्रुएंटच असणार ना, सगळे काटकोन जे आहेत ते एकरूपच असणार ना, सगळे राईट अँगल्स कॉन्ग्रुएंटच असणार ना एकमेकांना. म्हणजे एक समजा मी राईट अँगल काढला 90 डिग्रीचा आणि दुसरा पण राईट अँगल आहे 90. आता राईट अँगल बोलल्यावर ते 90 डिग्रीचे असणार, आणि कॉन्ग्रुएंट होण्यासाठी त्यांचं मेजर इक्वल लागतं. दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट कधी असतात? जेव्हा त्यांचं मेजर सेम असतं. राईट अँगल बोलल्यावर ते बघा, आपण अॅक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल बद्दल असं नाही म्हणू शकत की दोन अॅक्यूट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, असं म्हणू शकतो का आपण? किंवा ऑल अॅक्यूट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर असं बोलू शकतो? नाही. ऑल अॅक्यूट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर असं म्हणू शकतो का आपण? नाही मॅम. का? कारण त्यांची जी मेजर असते ती वेगवेगळी असते. हा, कारण अॅक्यूट अँगल बोलत एक फिक्स मेजर नाहीये ना, ते तुम्हाला एक रेंज दिलेली आहे 0 to 90 डिग्री मध्ये.
कुठलाही डिग्रीचा असू शकतो तो, म्हणून ते कॉन्ग्रुएंट नाही होत. फक्त जे राईट अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट होतात कारण त्यांचं मेजर सेम असतं. बिकॉज राईट अँगलची जी मेजर असते ती सेम असते. आपण जर 4 राईट अँगल घेतले म्हणजे तर त्या 4 राईट अँगलला जर आपण जोडलं तर एक रेक्टँगल ही बनतो. काय 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 4 राईट अँगलला सॉरी, जर आपण म्हणजे राईट अँगल जो असतो तर त्याची मेजर सेम असते 90 डिग्री. जर आपण म्हणजे चौघांना जर राईट अँगल जर 4 असले तर त्यांना जर जोडले तर स्क्वेअर बनतो. रेक्टँगल पण बनू शकतो. हा, 5वं काय आहे, इफ 2 इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाइन्स ऍड अप to less than 2 right angles, then the lines produced in that direction intersect each other. म्हणजे काय माहितीये का, याचा अर्थ म्हणजे उलट सुलट दिलाय. काय आहे याचा अर्थ माहितीये का, समजा 2 लाईन्स आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल कळते, छेदिका. 2 रेषा आहेत आणि त्यांची छेदिका आहे आणि 2 रेषांच्या छेदिकेमुळे जे आंतरकोन तयार होतात रेषेच्या एका बाजूला. म्हणजे आता समजा अशा 2 रेषा आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे आणि या छेदिकेमुळे एका बाजूला होणारे जे आंतरकोन आहेत हे आतले कोन, हा ए आणि बी दिसतो आंतरकोन. म्हणजे हा एक आंतरकोन म्हणजे कुठले कोण असतात आपण बघितले 8वीला. हा एक आहे ए कोन जो खालचा आहे आणि दुसरा जो त्याचा आंतरकोन आहे तो हा इकडे वरचा हा. म्हणजे ए कोन आणि बी कोन हे आंतरकोन आहे आणि हे जे आंतरकोन आहेत ते ऍडअप केले. ऍडअप म्हणजे त्यांची बेरीज केली, म्हणजे अँगल ए आणि अँगल बी ऍड केले आणि अँगल ए अँगल बी ऍड केल्यानंतर ते लेस दॅन 2 राईट अँगल्स होत असतील. आता लेस दॅन 2 राईट अँगल म्हणजे 2 राईट अँगल म्हणजे किती झाले, 2 राईट अँगल किती झाले टोटल. 2 राईट अँगल म्हणजे 180 डिग्री. हा, मग लेस दॅन 180 डिग्री जर झाले म्हणजे अँगल ए आणि अँगल बी ऍड केल्यानंतर ते 180 पेक्षा कमी भरले, कमी आलं त्यांचं मेजर. तर याचा अर्थ ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ना, ही लाईन एल आणि लाईन एम आहे ना, त्या एकमेकींना पुढे जाऊन काय होणार, इंटरसेक्ट होणार. हा, म्हणजे ते पॅरलल नसणार. कारण पॅरलल होण्यासाठी ह्या दोन्ही अँगलची सम किती असायला पाहिजे, इंटेरियर अँगल्सची 180 डिग्री. 180 असायला पाहिजे. नाही सारखी नाही. जी बेरीज आहे ती 180 असेल तरच लाईन्स पॅरलल असतात. पण इथे काय दिलंय की ते ऍडअप केल्यानंतर 180 पेक्षा कमी भरले. बघा, इफ 2 इंटेरियर अँगल्स formed on one side of a transversal of 2 lines add up to less than 2 right angle. म्हणजे ऍड अप केल्यावर ते 2 राईट अँगल्स पेक्षा कमी भरले, लेस दॅन 2 राईट अँगल्स, देन द लाईन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. त्या ज्या लाईन्स आहेत पुढे जाऊन जी लाईन बनतील त्या पॅरलल नसणार, त्या एकमेकींना इंटरसेक्ट करणाऱ्या असतात. ठीक आहे, कळलं पॉस्ट्युलेट्स. इथे आता काही नेमकेच पॉस्ट्युलेट तुम्हाला दिलेले आहेत, सगळे पॉस्ट्युलेट नाही दिलेले. आता सगळ्यात पहिला थिअरम जे तुम्हाला इथे प्रूफ केलेला आहे ते हे थिअरम आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. हे आलेलं का परीक्षेला तुम्हाला? येस मॅम, आलं होतं. तर हे आहे सोपं सिद्ध करायचंय आपल्याला की अपोजिट अँगल्स जे असतात, अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजे जे अपोजिट अँगल्स असतात जे 2 इंटरसेक्टिंग लाईन्सने बनवलेले आहेत
ते दोन इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकांना छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या एकमेकांना छेदणाऱ्या रेषांनी बनलेले जे अपोजिट अँगल्स आहेत म्हणजे विरुद्ध कोन आहेत ते एकमेकांना एकरूप असतात. बघा अशा दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. अशा दोन इंटरसेक्टिंग लाईन्स. तर ही ए बी लाईन आहे आणि दुसरी सी डी लाईन आहे आणि या दोन्ही लाईन एकमेकांना ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की हे जे विरुद्ध कोन तयार झालेत म्हणजे हा इथला कोन त्याच्या विरुद्ध कोन इथला आणि इकडचा हा जो आहे इकडचा जो आहे हा हे कॉन्ग्रुएंट आहे. मध्ये हा ओ पॉइंट आहे तुमचा. तर तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे. गिवन काय आहे. गिवन काय आहे की दोन लाईन्स ज्या आहेत गिवन मध्ये तुम्ही काय लिहू शकता की लाईन ए बी अँड लाईन गिवन म्हणजे जे आपल्याला दिलंय. बघा आपली स्टेटमेंट काय आहे की दोन छेदणाऱ्या रेषांनी तयार झालेले जे विरुद्ध कोन असतात ते एकरूप असतात है ना. आपली जी स्टेटमेंट आहे ती कशी आहे. द अपोजिट अँगल्स फाउंड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. फक्त एवढंच गिवन मध्ये लिहायचे की दोन लाईन ज्या आहेत ए बी आणि सी डी या कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. ओ पॉइंट करतात. आणि इथे बिटवीन जे आपण बिटवीन जे शिकलो 1.1 मध्ये की ए डॅश ओ डॅश बी म्हणजे हे कोलिनियर आहेत आणि सी डॅश ओ डॅश डी हे सुद्धा कोलिनियर आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ते जे अपोजिट अँगल्स आहेत आता ए ओ सी हा ए ओ सी त्याचा अपोजिट म्हणजे असा वरचा आहे ना तसाच त्याचा अपोजिट बरोबर खालचा असणार म्हणजे डीओबी किंवा बीओडी हे अपोजिट आहेत. आणि या बाजूचा एक उजवीकडचा एक डावीकडचा एक वरचा एक खालचा अपोजिट एक उजवीकडचा आणि एक डावीकडचा असे अपोजिट अँगल्स. मग उजवीकडचा डावीकडचा कोणता आहे तर हा सीओबी आहे आणि एओडी हे एक ग्रुप आहेत. हे आपल्याला सिद्ध करायचं. कळलं का अपोजिट अँगल्स कोणते ते. येस मॅम कळलं आहे. येस मॅम. कळलं टीचर. इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ हे गिवन मध्ये लिहायचं. आणि टू प्रूफ आपल्याला प्रूफ काय करायचंय याच्यामध्ये सांगा. या आकृतीत सांगा तुम्हाला काय प्रूफ करायचंय. पहिलं तुम्हाला काय प्रूफ करायचंय. जी स्क्रीनवर आकृती दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला काय सिद्ध करायचंय. कोणते मॅम त्याचे कोण सर अपोजिट अँगल इक्वल मेजर आहे. एक वरचा एक खालचा. मॅम कोण सारखे आहेत हे. अँगल नाव सांगा. हा नाव सांगा अँगलची कारण ही मी वेगळी आकृती काढली ती पुस्तकातली वेगळी. एओसी आणि डीओबी. मॅम कोण एओसी आणि कोण डीओबी. एओसी आणि दुसरी जोडी डीओबी डीओबी. एओडी आणि सीओबी. एओसी हा एओसी आणि डीओबी हे डावीकडचे आणि उजवीकडचे आणि वरचे आणि खालचे अशी आणि दुसरी मॅम जोडी. दुसरी एओडी आणि सीओबी. सीओबी. सी बरोबर हे आपल्याला सिद्ध करायचं. इथे इक्वल टूचं साइन लिहिलं तरी पण चालेल. तर इथे सिद्ध करण्यासाठी काय नाही करायचं सोपं आहे. आपल्याला समजा एओसी आणि डीओबी
पहिलं आपल्याला हे प्रूफ करायचंय, समजा पहिली सिद्धता आपल्याला लिहायची. तर करायचं काय, इथे फक्त आकृती बघायची. आकृतीवरून नेहमी ना भूमितीमध्ये रट्टा नाही मारायचा. भूमितीमध्ये आकृत्या बघायच्या. आकृत्या बघून बघून सिद्धता लिहायला शिकायचं. आकृत्यांवरून सिद्धता लिहिता येते, एवढं लक्षात ठेवा. पाठांतर करायची अजिबात गरज नसते. आता तुम्हाला काय करायचंय बघा, अँगल एओसी आणि अँगल डीओबी कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचंय. हा बघा, हा इकडचा एओसी आहे, हा डावीकडचा, आणि उजवीकडचा डीओबी. मग एक काम करायचं फक्त की एओसी आणि डीओबी बरोबर लिनियर पेअर करणारा एक अँगल शोधायचा. लिनियर पेअर करणारा म्हणजे रेषीय जोडी करणारा एक कोन शोधायचा. आता एओसी आणि डीओबी बरोबर रेषीय जोडी करणारे दोन कोन आहेत. एक हा बघा, हा जो एओडी दिसतो, रेषीय जोडी म्हणजे काय? रेषीय जोडी म्हणजे काय? सरळ रेषेतले. आता हा एओसी आणि एओडी दिसला, हा एका रेषेतले. हा बघा, हा एओसी आणि एओडी हे दोन रेषीय जोडीतले कोन है ना. मग त्यांची बेरीज जी आहे, जर ते रेषीय जोडीतले तर त्यांची बेरीज 180 अंश असते. आणि सेम या डीओबीची, हा डीओबी आहे आणि हा डीओबी आणि परत हा जो एओडी आहे, हे परत रेषीय जोडी बनवतात. म्हणजे हा जो एओडी कोण आहे ना, हा दोघांबरोबर पण रेषीय जोडी बनवतो. एओडी एओसी बरोबर पण रेषीय जोडी बनवतो बघा, हा आणि हा कोण रेषीय जोडी बनवतो. आणि दुसरा हा कोण आणि हा कोण रेषीय जोडी. म्हणजे कॉमन दोघांमध्ये कोण आहे रेषीय जोडी बनवणारा? हा एओडी. बरोबर आहे. एओडी असा कोण आहे जो, एओडी कसा कोण आहे जो एओसी बरोबर सुद्धा रेषीय जोडी बनवतो आणि बीओडी बरोबर. बीओडी बरोबर. किंवा हा पण कोण, तुम्ही खालचा पण कोण घेऊ शकता, पण एकच कोणता तरी कॉमन घ्यायचं. लिहिताना कसं लिहायचं की तुमची जर रेषीय जोडी बनते तर प्रूफ लिहिताना कसं लिहायचं, जर ते रेषीय जोडी बनवतात तर त्यांची बेरीज जी आहे अँगल एओसी प्लस अँगल एओडी, हे दोघांची बेरीज 180 अंश असणार, कारण लिनियर पेअर ऑफ अँगल्स. बरोबर. एओसी आणि एओडी 180 डिग्री असणार. हे तुमचं फर्स्ट, ह्याला पण फर्स्ट नंबर. आता पुढे आता आणखी कुठली दुसरी रेषीय जोडी आहे जो अपोजिट आहे बघा. हा एओसी ची मी लिहिली रेषीय जोडी. आता डीओबी ची लिहायची. डीओबी ची पण त्याच अँगल बरोबर रेषीय जोडी बनते. कोणाबरोबर? डीओबी ची सुद्धा कोणाबरोबर लिहायची रेषीय जोडी? कोणाबरोबर लिहू? डीओबी ची सेम हाच अँगल बरोबर बघा ना, एओडी बरोबर. सीओबी बरोबर नाही लिहायची, इथेच चुकता तुम्ही. तो कॉमन अँगल आहे ज्याच्या बरोबर ते रेषीय जोडी बनवतात. सीओबी बरोबर पण बनते, पण तुम्ही दोन वेगवेगळे अँगल नाही लिहायचे, मग त्यानंतर प्रॉब्लेम होईल. तुम्ही काय करा माहितीये, एकच अँगल लिहा ज्याच्या बरोबर ते रेषीय जोडी बनवतात. मग दोन्ही वेळेला लिहिताना एओसी बरोबर जर तुम्ही एओडी लिहिताय तर डीओबी बरोबर एओडी, डीओए लिहिण्यापेक्षा एओडी लिहा, कारण आधी आपण त्याचं नाव एओडी लिहिले. हे का करायचं माहित आहे ते सांगते नंतर. सेम अँगल का यायला पाहिजे ते सांगते. हे बघा, ऍक्च्युली ते सीओबी बरोबर पण रेषीय जोडी, पण लिहिताना सीओबी लिहून चालणार नाही आपल्याला, एओडीच लिहायचंय, कारण एओडी बरोबर पण रेषीय जोडी बनते दोन्ही कोणांची. मग एक तर सीओबी लिहा दोन्ही ठिकाणी, किंवा दोन्ही ठिकाणी एओडी लिहा, एकच काहीतरी करा. कळतं का? एका ठिकाणी एओडी एका ठिकाणी सीओबी लिहू नका.
नाही कळलं मी काय बोलली? समजलं मॅम. म्हणजे हे आपले जे कॉन्ग्रुएंट करणारे जे अँगल आहेत हे मी इथे लिहिले पहिले, हे बघा इथे लिहिले, हा एओसी लिहिला, इथे डीओबी लिहिला. पण त्याच्याबरोबर ही जी रेषीय जोडी करणारे जे अँगल आहेत तो सेम लिहा. एक ते एओडी लिहा किंवा मग सीओबी, कारण दोघांबरोबर पण ते रेषीय जोडी बनवतात. एओसी हा एओडी बरोबर पण रेषीय जोडी बनवतो, सीओबी बरोबर पण बनवतो, आणि तो डीओबी सुद्धा एओडी बरोबर पण रेषीय जोडी बनवतो, सीओबी बरोबर पण. म्हणून लिहिताना एक तर दोन्ही ठिकाणी एओडी लिहा किंवा सीओबी लिहा, दोन्ही ठिकाणी. एका ठिकाणी एओडी दुसऱ्या ठिकाणी सीओबी असं लिहू नका. कळलं? यस मॅम. हॅलो मॅम. हा मॅम असं पण आहे ना, अँगल सीओबी प्लस एओडी आणि अँगल डीओबी प्लस सीओबी. काय 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 तुम्ही सांगितलं Angle? तसंच आहे, फक्त थोडस चेंज केलं. एओसी प्लस सीओबी, एओसी प्लस सीओबी इज इक्वल टू 180 आणि अँगल डीओबी प्लस सीओबी. हा म्हणजे ते सांगितलं, एक तर एओडी लिहा दोन्ही ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी सीओबी लिहा, दोन पैकी एकाच. ठीक आहे. आता इथे दोन्ही स्टेटमेंट मध्ये होतं काय, आपली राईट हँड साइड इक्वल आहे बघा. आता आपल्या ज्या स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये दोन साइड आहेत, एक लेफ्ट हँड साइड आणि दुसरी राईट हँड साइड. तर या दोघांची हे बघा इक्वल टूच्या इकडे 180 आहेत, इकडे पण इक्वल टूच्या राईट हँड साइडला 180 आहे. दोन्हीची राईट हँड साइड इक्वल आहे, 180 180. राईट हँड साइड जर इक्वल असेल तर लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल असते. 180 180 राईट हँड साइड इक्वल आहे की नाही दोन्हीची, म्हणून त्यांची लेफ्ट हँड साइड पण इक्वल लिहायची. म्हणजे ही पूर्ण लेफ्ट हँड साइड इक्वल टू याची लेफ्ट हँड साइड. म्हणजे पहिल्याची लेफ्ट हँड साइड लिहायची, अँगल एओसी प्लस अँगल एओडी, ही मी याची लेफ्ट हँड साइड लिहिली. ही लेफ्ट हँड साइड दुसऱ्या स्टेटमेंटच्या लेफ्ट हँड साइड बरोबर इक्वल असणार, कारण राईट हँड साइड दोघांची इक्वल आहे, म्हणून दोघांच्या लेफ्ट हँड साइड पण इक्वल असणार. म्हणजे हे बी लिहिलं आणि इक्वल टू हे लिहिलं, एओसी प्लस एओडी इज इक्वल टू अँगल डीओबी प्लस एओडी. एवढं कळलं? फ्रॉम 1 and 2. का 1 and 2? कारण 1 and 2 ची जी राईट हँड साइड आहे ती इक्वल आहे, म्हणून लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल आहे. आता इथे होतं काय माहित आहे, हा जो अँगल एओडी आहे, कुठे गेला हा अँगल एओडी, हा बघा, आणि इकडे पण हा अँगल एओडी. आता हा अँगल एओडी जेव्हा मी हा राईट कडून हा लेफ्ट कडे आणेन, हा अँगल एओडी, तेव्हा हा इकडे आल्यावर मायनस अँगल एओडी होईल, बरोबर आहे. हा अँगल एओडी, हा अँगल एओडी आणि अँगल एओडी कॅन्सल होतो. म्हणून आपण काय करायचं माहित आहे, दोन्हीकडे जर सेम गोष्ट असेल राईट आणि लेफ्टला, तर ते कॅन्सल करून टाकायचे. म्हणजे इकडे पण एक्स आहे, इकडे पण मध्ये इक्वल टूचं साईन आहे, आणि लेफ्ट हँड साईडला एक्स आहे, राईट हँड साईडला एक्स आहे, तर तो एक्स कॅन्सल होतो. किंवा लेफ्ट हँड साईडला एक्स स्क्वेअर आहे, राईट हँड साईडला एक्स स्क्वेअर आहे, कॅन्सल होतो, कारण तो इकडे आल्यावर मायनस होणार. मग इकडचा एक्स स्क्वेअर आणि इकडून आलेला मायनस एक्स स्क्वेअर ते कॅन्सल होतात. म्हणून इकडे पण अँगल एओडी आहे, तो इकडचा अँगल एओडी इकडे आला हा की मायनस होतो, त्यामुळे ते तसे पण कॅन्सल होणार आहे. म्हणून आधीच ते लगेचच कॅन्सल करून टाकायचं. आणि म्हणून मी मगाशी एओडी का लिहायला सांगितलं, एओडी आणि सीओबी वेगवेगळं नाही लिहायचं. का? कारण इथे आपल्याला ते कॅन्सल होणार आहे. बरं, आता काय फक्त अँगल एओसी इक्वल टू अँगल डीओबी, बरोबर आहे. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं बघा. पहिला अँगल एओसी इज इक्वल टू अँगल डीओ. कोणाकोणाला नाही कळलं हे प्रूफ? हे जे दुसरं आहे ते पण तुम्ही प्रूव्ह करू शकता. तसंच करायचं,
म्हणजे आता एओडी आणि सीओबी आहे ना, तर त्याची कोणाबरोबर एका बरोबर लिनियर पेअर घ्यायची. आता एओडी जो आहे हा अँगल एओडी, एओडी आणि सीओबी पहिले लिहायचे आणि त्याच्याबरोबर एक अँगल घ्यायचा सेम जो लिनियर पेअर बनवतो. मग कसं लिहिणार तुम्ही? पहिलं अँगल एओडी, अँगल एओडी ची कोणाबरोबर घेणार लिनियर पेअर? कुठला तरी एक घ्या जो दोघांबरोबर लिनियर पेअर बनवतो. कोणता आहे? एओडी. बघा हा एओडी आहे ना, डीओबी. हा एओडी. त्याची तुम्ही काय करा, हा एओडी आणि हा बीओसी तुम्हाला कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचंय ना, हा अपोजिट अँगल. मग तुम्ही काय करा, एक तर याच्या बरोबर हा अँगल बरोबर लिनियर पेअर घ्या बीओडी बरोबर, नाहीतर मग एओसी बरोबर एक घ्या कुठला तरी. म्हणजे हा याच्या दोघांबरोबर पण ते दोन्ही पण लिनियर पेअर बनवतात, स्ट्रेट लाईन मध्ये येतात. मग पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय लिहाल? पहिली स्टेटमेंट काय लिहाल इथे? इथे हे जर प्रूफ करायचंय सेकंड वाला, तर कसं घ्याल? अँगल एओडी प्लस हा घ्यायचा अँगल आणि त्याच्याबरोबर त्याची लिनियर पेअर घ्यायची. अँगल एओडी प्लस अँगल कोणता घ्याल? बीओडी. सीओबी. बीओडी. सीओबी कसा घेणार? सीओबी बरोबर थोडी तो लिनियर पेअर बनवतो. सीओबी तर त्याचा अपोजिट अँगल आहे. लिनियर पेअर वाला एक तर हा असणार किंवा हा असणार. तुम्ही कन्फ्युज नका हो. तुम्हाला एओडी आणि सीओबी कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचे, पण कॉन्ग्रुएंट प्रूफ करण्यासाठी तुम्हाला लिनियर पेअर घ्यायचे. मग लिनियर पेअर म्हणजे स्ट्रेट लाईन वाले अँगल असतात. तुमचं आकृती अशी आहे ना, आपल्याला प्रूफ करताना डायरेक्ट तुम्ही अपोजिट अँगल थोडी 180 डिग्री सम अपोजिट अँगलची नसते. असं आपण हा एबी होता आणि सीडी. तर आता आपल्याला इथे हा एओ एओडी आहे ना, हा एओडी आणि एओडी आणि सीओबी कॉन्ग्रुएंट प्रूफ करायला. काय घेतलंय? एओडी म्हणजे हा वरचा आणि हा सीओबी खालचा, असे आपल्याला एकरूप प्रूफ करायचे, कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं. तर तुम्ही लिनियर पेअर घेताना एक तर याच्या बरोबर घ्या, डीओबी बरोबर घ्या किंवा मग एओसी, कारण ते लिनियर पेअर बनवतात. बघा ना, लिनियर पेअर म्हणजे तुमचे स्ट्रेट लाईन मधले अँगल असेल. हे स्ट्रेट लाईन आहे ना तुमची, स्ट्रेट लाईन मधले दोन अँगल. हा एक एओडी आणि एओसी घ्या आणि हे दोन पण स्ट्रेट लाईन मधले, म्हणजे बीओसी आणि एओसी. म्हणजे बीओसी आणि एओडी एओसी बरोबर लिनियर पेअर बनवतात किंवा ते डीओबी बरोबर पण लिनियर पेअर बनवतात. मग कसं लिहिणार सांगा बघू दे मला पटकन. अँगल एओडी प्लस काय लिहाल तुम्ही? अँगल एओडी प्लस अँगल बीओडी. डीओबी इज इक्वल टू 180. बरोबर आहे? एओडी प्लस डीओबी इज इक्वल टू 180. आणि दुसरं काय लिहाल? सीओबी प्लस बीओडी. सीओबी प्लस डीओबी इज इक्वल टू 180. 180 इक्वल आहेत म्हणून इकडे ते दोन जे स्टेटमेंट आहे ते इक्वल होणार आणि डीओबी जो दोघांमध्ये सेम आहे तो कॅन्सल होतो
आणि मग राहणार काय, फक्त एका बाजूला एओडी राहणार, दुसऱ्या बाजूला सीओबी राहणार. कारण जो कॉमन अँगल होता डीओबी तो कॅन्सल झाला दोन्ही बाजू. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. हे थेरम ना 2-3 वेळा लिहा. ठीक आहे, यायला पाहिजे आपल्याला. आणि हे जे स्टेटमेंट आहेत ते कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपण तुम्ही लिहून आणा. हे बघा, इफ देन मध्ये लिहायचे. हा तुमचा होमवर्क आहे. हे 3 स्टेटमेंट आले तर लिहा, नाहीतर मग आपण बघूया. ठीक आहे. कोणते ओके मॅम. प्रॉब्लेम सेट ओके मॅम. 1.3 मध्ये मॅम काय आणि काय share लिहायचं आहे? एक मिनिट थांबा. मॅम काय होमवर्क आहे परत एकदा सांगाल का? 3 आहे ना. प्रॅक्टिस सेट 1.3 दिसतो स्क्रीनवर. इफ देन मध्ये स्टेटमेंट लिहायचे, जर तर मध्ये सशर्त विधान लिहायचे. हो हे मॅम. 3. मॅम हे 3च का? आणि ते आणि ते जे विधान आहेत ना, ते जे थेरम आहे ना, आपण आता प्रूव्ह केलं विरुद्ध कोण एकरूप असतात, ते व्यवस्थित लर्न करायचं. मी कुठलीही आकृती देणार, काही Okay, नावं ma'am. देणार, तरी तुम्हाला ती लिहिता आलं पाहिजे. ABCDच नाही, मी काही नावं देईन आकृतीमध्ये रेषांची, त्याच्यावरून Okay, ma'am. तुम्हाला ते सिद्ध करता आलं पाहिजे. ठीक आहे. ओके मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. Bye, ma'am. Good night. Thank you. थँक्यू टीचर. बाय. गुड नाईट. Teacher, bye. Good night. Thank you. थँक्यू मॅम. थँक्यू. गुड नाईट. टेक केअर. बाय मॅम.